Hello, this is the My Artifact episode number 674. आजची तारीख आहे 7 जानेवारी 2017. आता वाजले रात्रीचे 11 वाजले. मी रिसेंटली बिग बँग थेरी खूप पाहून राहिलो आहे. करीब माझे 7 सीझन पाहून झाले आहे. आता रिमेनिंग फक्त 2 सीझन बाकी आहे. 7व्या सीझनचा एंड मी आताच बघितला आहे आणि इट्स समथिंग चेंज. आता या बिग बँग थेअरी मधलं एक थोडसा लेनर्ड, पेनी, हावर्ड, राजेश, बर्नडेट, एमी, एक प्रकारे असा एक ग्रुप फॉर्मॅट झाला आहे. करीब 7व्या सीझन पर्यंत सगळेजण सोबत होते. सगळेजण स्टिक मध्ये होते. बट जेव्हा नाही का कधी कधी हार्ड डिसिजन घ्यायच्या वेळेस नाही का कोलॅप्स झाले. जस्ट लाईक पेनी आणि लेनर्ड लग्न करतो म्हणजे शी गेट मॅरिड, एंगेज, तर ते दोघ जण सोबत राहील. तर शेल्डनला हे पटत नव्हतं. प्लस शेल्डनची जी गर्लफ्रेंड आहे एमीला वाटत होतं की शेल्डन आपल्यासोबत राहावं. हे शेल्डनला पटत नव्हतं. प्लस हॉवर्ड्स आणि बर्नडेट आणि त्याची मदर्स काइंड ऑफ रिअली समथिंग इज गोइंग ऑन. सांगण्याचा अर्थ हा आहे का लाईफमध्ये चेंज स्टार्टिंग मध्ये एक प्रकारे बॅड फिलिंग देतो. बॅड फिलिंग म्हणजे की प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक प्रकारे हार्ड डिसिजन घ्यायचेच असतात. कोणत्या ना कोणत्या स्टेजमध्ये, कोणत्या ना कोणत्या मोमेंटमध्ये, कोणत्या ना कोणत्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काही ना काही हार्ड डिसिजन घ्यायचे असतात. आणि ते हार्ड डिसिजन कधी कधी चांगले पण ठरतात. मोस्ट ऑफ दी चांगले ठरतात. वाय? कारण ते एका पर्पज थ्रू घेतात. म्हणजे त्या हार्ड डिसिजन या पर्पज थ्रू घेतात. वाय? म्हणजे मी का बोलून राहिलो की जेव्हा मला कळलं का मी आता जॉब करणार आहे आणि माझ्यासाठी एक प्रकारे हार्ड डिसिजन होता आणि मी या डिसिजनचं एक प्रकारे वेलकम केलं. जे पण होईल माझ्या लाईफमध्ये हे मी ॲक्सेप्ट केलं. आणि स्टार्टिंगला म्हणजे जेव्हा मी हे डिसिजन घेतलं तेव्हा मी सगळ्यांपासून दूर झालो. फॅमिलीसोबत, मित्रांसोबत, सगळ्यांपासून दूर झालो. आणि अशा लोकांसोबत मी इन्व्हॉल्व झालो ज्यांना मी ओळखत नाही, काही नाही. ते लोक मला खूप त्रास देतात. मी एकटा राहतो, कामावर राहतो. 8 घंटे 10 घंटे काम केल्यानंतर घरी आल्याबरोबर बस थकून जातो, झोपून जातो. थोडं बहुत इंटरनेट, मोबाईल पाहिला का असं माझा दिवस निघून जाते. हार्डली जॉब सुरू होऊन मला करीब 6 महिने झाले आहे आणि मला कळून पण नाही राहिला. इट्स रिअली फास्ट गेनिंग ऑन. आणि हे तर खूप छोटंसा चॉईस आहे. गेटिंग जॉब इज अ रिअली स्मॉल चॉईस. विचार कर, तू शादी करशील, लग्न करशील, करिअर डिसाईड करशील. देन अशा वेळेस जे हार्ड चॉईस घेतात त्यावेळेस नाही का या हार्ड चॉईसमध्ये जो स्टार्टिंगचा जो पिरियड असतो ना तो काफी रफ असतो. कारण आपण चॉईस केल्यानंतर जो एन्व्हायरमेंट, जो सराउंडिंग आपल्याला भेटते ना तो काफी डिफरंट दॅन एक्सपेक्टेड असतो. आणि त्यामुळेच आपण रिग्रेट करतो त्या चॉईस सोबत का आपण ती चॉईस का केली बा. बट आफ्टर इन दी एंड इट विल बी गुड. जस्ट लाईक आता मी माझंच उदाहरण सांगतो. मी जॉब स्टार्टिंगला हार्डली 4-5 महिने का इवन आतापर्यंत सुद्धा मी रिग्रेट करतो का मी जॉब काऊन घेतला, व्हाय. बट जसं मी घरी येतो तसं एक प्रकारे मन शांत होऊन जाते आणि वाटते की कूल डाऊन, जे होत आहे त्याला बस वेलकम करत राहा, बाकी काही नाही. हे जॉब जरी तुझ्यासाठी एक प्रकारे बेकार आहे, वेगवेगळ्या भयानक लोकांसोबत तुला काम करावं लागत आहे, बट तरीही एक प्रकारे म्हणजे पहा कोणत्या गोष्टीची सुरुवात चांगलीच होते असं नाही. मोस्ट ऑफ द नियर अबाउट 99.9% जे गोष्टी आहे ना ते नेहमी रफ थिंग पासून सुरुवात होते. प्रत्येकांना एक
अचिव्हमेंट बिलकुल एका क्षणात भेटते असं नाही, कोणालाच नाही भेटत, ऑफकोर्स नॉट. सगळेजण स्ट्रगल करतात, सर्वाईव्ह करतात, सगळेजण काही ना काहीतरी पकडतात. म्हणजे त्यांना पासून त्या रफ टाइम एक प्रकारे त्यांना लर्न करतो का तुम्हाला सस्टेन राहायचं आहे, तुम्हाला जिवंत राहायचं आहे, तुम्हाला उभं राहायचं आहे, तुम्हाला चालत राहायचं आहे, मागे पळायचं नाही किंवा सोडून जायचं नाही. हे एक प्रकारे डिसिजन यालाच रेप्रेझेंट करते. तुमची परीक्षा घेते का तुम्ही लायबल आहात का नाही. आता पहा, समजा जर मला वाटलं का मी तर रडतो राहू जेव्हा जॉबवर जातो आणि अशा काही सिच्युएशन थ्रू मी साला रडून देतो, यार साला काय यार कशा लोकांसोबत काम करत आहे वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. आज तर मी ऑलरेडी क्राय पण झालो. बट कसं आहे की एक प्रकारे माझी डेस्टिनी मला परखून राहिली का तू याच्यासाठी लायबल आहे का नाही. आणि ऑफकोर्स मला वाटते मी यासाठी लायबल आहे. आणि जे काही माझ्या लाईफमध्ये होऊन राहिलं आहे याचं मी एक प्रकारे वेलकम करतो. समोर पण हार्ड डिसिजन घ्यायचे आहे त्यासाठी पण मी एक प्रकारे वेलकम घेतो काय. आणि त्या डिसिजन घेतल्यानंतर एक प्रकारे सराउंडिंग चेंज होतो आणि ते आपल्याला नकोसं असते. आपले जवळचे साथीदार, जवळचे पॅरेंट्स, मित्र दूर जातात आणि आपल्याला कळत नाही का वाय इज दॅट हॅपन. बट समटाइम इट्स गुड, समटाइम इट्स रिअली नाईस. आता अजून एक पॉइंट माझ्या डोक्यामध्ये आला आहे. मी म्हणत होतो की मला माझी डेस्टिनी कशा प्रकारे अचीव्ह करायची. हार्डली 6 महिना अगोदर किंवा या 5-6 महिना अगोदर जेव्हा जॉब लागल्याच्या अगोदर मी एक प्रकारे माझी डेस्टिनीला अचीव्ह करण्यासाठी एक प्लॅन बनवला होता. कोणता प्लॅन बनवला. मी प्लॅन बनवलं होतं की नागपूरमध्ये जाईन, म्हणजे नागपूरमध्ये मी जॉब करीन प्लस मी फिल्म स्कूल सुद्धा जॉईन करीन. म्हणजे इथे जॉब पण सुरू राहते आणि ते फिल्म स्कूल पण सुरू राहते. म्हणजे या फिल्म स्कूलच्या आधाराने मी हळूहळू या फिल्म स्कूलच्या आधारावर मी काही ना काहीतरी प्रोग्रेस करेल या फील्डवर. ॲज अ फिल्म करिअर सोबत काही ना काहीतरी प्रोग्रेस करेल आणि या फील्ड थ्रू मी मुंबईला जाईल आणि देन मी बायनरी कोडबद्दल पुढे विचार करीन किंवा बायनरी कोडबद्दल ह्याच्याबद्दल म्हणजे स्टेप बाय स्टेप. पण जेव्हा मी नागपूरमध्ये आलो आणि जेव्हा मी फिल्म स्कूल फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला फाइंड आउट झालं की नागपूरमध्ये फिल्म स्कूल आहेच नाही थिंक. आणि इथे मोस्टली याचे आहे मास कम्युनिकेशन आणि ग्राफिक्स डिझायनिंगचे स्कूल्स आहे. इथे फिल्म करिअर रिलेटेड कोणतेच ऑप्शन वगैरे नाही आहे. सो मी एक प्रकारे मग मी दुसरा प्लॅन बनवला. ठरवलं की साला जेई माझी क्रॅक होऊन जाईल आणि जेई जशी क्रॅक झाली तसं मी मुंबईला वगैरे सेटल होऊन जाईन आणि देन मी मुंबईला फिल्म स्कूल जॉईन करीन आणि फिल्म स्कूल जॉईन केल्यानंतर त्याच्या आधारे मी बायनरी कोड बनवीन. बट जेईची एक्झाम झाली, रिझल्ट पण लागला आणि त्याच्यामध्ये माझा प्रोग्रेस काफी कमी ठरला आणि त्यामुळे मला आता मुंबईला जायला भेटणार नाही. मी काफी डिसअपॉइंटेड झालो आणि मग मी पुन्हा प्लॅन बनवला की थोडंसं पढाई करायची. पढाई केल्यानंतर जे काही एक्झाम येईल त्याला क्रॅक करायचं आणि मुंबईला सेटल व्हायचं. तुझी डेस्टिनी कुठं आहे. तुला मुंबईला जायचं आहे की बायनरी कोड बनवायचं आहे. या फर्स्ट थिंग फर्स्ट, ॲज अ प्रॅक्टिकली विचार केला तर तू मुंबईला गेल्यावरच बायनरी कोड बनवू शकते. हे बघ मी घेतो राव, हे बघ मी आर्टिफॅक्ट एपिसोड कशासाठी करते, स्वतःला बिल्डअप करण्यासाठी, प्रॉपर डिसिजन घेण्यासाठी. त्या डिसिजन थ्रू काही ना काहीतरी चांगलंच होईल किंवा वाईट होईल. एक प्रकारे याच्या डिसिजन घ्यायच्या अगोदर करीब 1000दा विचार करायचा. बट डिसिजन घेतल्यानंतर मला विचार करूशा वाटत नाही. दॅट्स द थिंग. तर बेटर आहे आपण याच्याबद्दल पूर्ण विचार करू. इंजिनिअरिंग हे तुझ्या लाईफसाठी इम्पॉर्टंट आहे का तुझ्या करिअरसाठी इम्पॉर्टंट आहे का तुझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. इंजिनिअरिंग मी यासाठी करून राहिलो की जर मी फिल्म स्कूल थ्रू एक प्रकारे हे झालो म्हणजे फिल्म करिअरमध्ये माझा काही पत्ता हल्ला नाही तर मी या इंजिनिअरिंग थ्रू सर्वाईव्ह
करत राहील. पण तुला माहित आहे ना, तुझी जी फिल्म आहे इट्स वन ऑफ द अमेझिंग आहे, तर तू भिवून कशाला राहणार? गो फॉर इट, गो टू द मुंबई. बट विचार करणार आहोत, जर प्रॅक्टिकली विचार कर, मी मुंबईला जाईल. मुंबईला जाणं म्हणजे हार्डली 1,00,000 रुपये खिशात असणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण खाण्याचं आणि राहण्याचं, माणसाला 2 गोष्टी तरी बहुत इम्पॉर्टंट गोष्टी आहे, खाणं आणि राहणं, शेल्टर आणि फूड. जर आपल्याला कुठे राहायला जागा भेटत असेल तर आपण मुंबईला राहू शकतो. मुंबईला कुठची जागा आहे जिथे आपण राहू शकतो सांग? आत्याच्या घरी? नो. आपल्याला कोणाच्या घरी बर्डन म्हणून नाही राहायचं आहे, ऑफकोर्स नॉट. आणि हे काही मला आणि माझ्या डेस्टिनीला सुद्धा पटते राव. कोणाच्या घरी बर्डन राहून स्वतःची डेस्टिनी म्हणजे काय, मी त्याच्या अंगावर पाय ठेवून स्वतःची करिअर क्रिएट करत आहे, हे याचं काही दम नाही. आणि तर विचार कर ना, तर समजा आता आत्याच्या घरी नाही तर मग तुला काय करावं लागेल? तुला एक रूम पाहावं लागेल ना, रूमसाठी 50,000 रुपये पगडी द्यावं लागेल. आणि मग रेस्ट ऑफ दी खर्च आहे तू डब्बा पाणी वगैरे, राईट? तर हार्डली कमी कमी 70,000 रुपये पाहिजे. आणि 70,000 रुपये मी कोणाकडून आणीन? वडिलांजवळून? वाय वडिलांनी तुझ्या जी ड्रीम आहे, तुला ते ड्रीम अचीव करायचं आहे, यासाठी तुला वडिलांना काऊन घिसून राहिलाय राव? तुझ्या वडिलांनी तुला इथे जॉब दिलाय नागपूरमध्ये, याच्या थ्रू जा ना. दॅट्स इट. याच्याबद्दल काही कन्व्हर्सेशन वगैरे करायचं नाही. मी मला एक प्रकारे ह्या गोष्टी सांगायच्या होत्या. मला ऑलरेडी माहिती होतं की मी राईट पोझिशनवर आहे आणि राईट टार्गेट आणि राईट वेनी मी माझे टार्गेट अचीव करून राहिलो आहे. हे जस्ट मला होतं 35 एपिसोडमध्ये सांगायचं होतं की मी असं का नाही करून राहिलो. थोडासा पेशन्स ठेव आणि सगळ्या गोष्टी तुला भेटणार आहे. काही हे नको. आणि चेंज तर येणारच आहे लाईफमध्ये, आणि याच्यासाठी फक्त थोडासा वेलकम घे आणि हार्ड चॉईस घेण्यासाठी रेडी राहा. आज एवढंच. आणि आज सर्वात इम्पॉर्टंट थिंग आहे, आज आहे सॅटरडे. मी मोस्टली किती आता 11 वाजले या टाइमला मी तर झोपून जातो. पण मी विचार केला शनिवार आहे, एकाच जाऊ दे आपण तर आज तर मी 3 वाजेपर्यंत जागा राहीन. 3 वाजेपर्यंत जागा राहीन ना, सकाळी 10 वाजता उठेन मस्त आरामात, काही टेन्शन नाही, काही नाही. भोकात गेला आराम, भोकात गेला साब एकदम. उद्या तर संडेच आहे रे, काही हेच नाही. सो मी मोबाईलवर काफी रेकॉर्ड करून राहिलो 35 एपिसोड, कारण लॅपटॉपवर कसं ते प्रॉपरली रेकॉर्ड नाही होत आहे. आवाज कसा म्हणजे इनफ्लक्च्युएट मध्ये येऊन राहिलाय, सो मला मोबाईलमध्येच करायचं आहे. So this is the My Artifact episode number 674. Right now we are at Khaparkheda, Maharashtra. Thank you.